नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मित्रांनो जाणूया का अतिवृष्टी नुकसान भरपाई जी होती ती केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल आपण नेमकं सविस्तर काय अपडेट आहे ते आज या व्हिडिओमध्ये जाणूया. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघूया. जसं बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुमचे म्हणजे गावोगाव एक याद्या आलेल्या आहेत, म्हणजे ज्यांचे म्हणजे जे पात्र महसूल मंडळी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांच्या गावोगावी याद्या आलेल्या आहेत. तर 20 सप्टेंबर 2024 रोजी एक म्हणजे काही आपल्या राज्य सरकारचा एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी पात्र करण्यात होतं आणि भरपूर जिल्ह्याचे म्हणजे त्याचा पण जी-आर म्हणजे यायचा राहिलेला होता. त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे गावोगाव याद्या आलेल्या होत्या. त्याच म्हणजे किती 20 सप्टेंबरला आल्या होत्या, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याद्या गावोगाव प्रदर्शित झालेल्या होत्या आणि त्यांच्या मग केवायसी पण करायला सुरुवात होते, कारण ते एक व्हीके नंबर जनरेट होता आणि ते व्हीके नंबर टाकून तुम्हाला केवायसी करायच्या होत्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक 10 डिसेंबर 2024 रोजी बाकीच्या सर्वच्या सर्व म्हणजे जिल्ह्याचे जे महसूल मंडळ पात्र ज्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे त्यांचा देखील एक जी-आर निर्गमित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 25-26 लाख शेतकरी पात्र करण्यात आले. म्हणजे सगळे मिळून शेतकऱ्यांचे म्हणजे सर्व जिल्ह्यांच्या याद्यामुळे 50 लाख असे शेतकरी पात्र करण्यात आलेले होते. तर 50 लाख शेतकऱ्यांमधून मागच एक आपले मदत पुनर्वसन मंत्री यांनी सांगितलं होतं की 5,32,000 शेतकऱ्यांना म्हणजे की वाटप करण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्यांचे म्हणजे 20 सप्टेंबर 2024 रोजी जो 20 सप्टेंबर महिन्यात जो जी-आर निर्गमित करण्यात आला होता त्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे त्यांच्या याद्या आलेल्या होत्या आणि त्यांनी केवायसी केल्यानंतर त्यांच्या म्हणजे 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे 500 कोटीचं वितरण करण्यात आलं होतं. मग संपूर्ण रक्कम होती 5,000 कोटीची रक्कम. म्हणजे सरकारने जी-आर निर्गमित करून म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई जे शेतकऱ्यांना झालेले आहे, ज्यांच्या यादीमध्ये नाव महसूल मंडळ पात्र झाले त्या शेतकऱ्यांना म्हणजे त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेली रक्कम होती. तर मंजूर केलेल्या रक्कमपैकी फक्त आणि फक्त 500 कोटी असे वाटप करण्यात आलेले होते. म्हणजे राहिले 4,500 कोटी आणि 45 लाख पण शेतकरी 44-45 म्हणजे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तर मग आत्ताच्या जवळच्याच काळामध्ये म्हणजे काल 2 ते 3 दिवसाखाली नांदेडमध्ये वाटपाला सुरुवात झाली. नांदेडचं पण केवायसी पूर्ण झालेले आहेत. 80 ते 90% शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे पडायला सुरुवात झाली. बाकीचं बीडचं धरलं तर बीडचं 15 ते 20 दिवसाखाली ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी झालेल्या आहेत त्यांच्या देखील खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे की 10 ते 15 दिवसाखाली ज्या शेतकऱ्यांचे म्हणजे केवायसी झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्याच म्हणजे पैसे पडायला सुरू झाले. आता तुम्ही 2 ते 3 दिवसाखाली केवायसी केलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण की त्याच्यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. 15 ते 20 दिवस झाल्यानंतर किंवा 1 महिना देखील लागू शकतो. 1 महिन्याच्या म्हणजे अंतरकाळ आहे, म्हणजे 1 महिन्याच्या मध्येच तुम्हाला तुमची जी केवायसी झाल्यानंतर तुमची जी अनुदानाची रक्कम म्हणजे 13,600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये पाठवली जाणार आहे. जसं बघू शकता लातूर देखील मध्ये तर पूर्णच्या पूर्ण संपूर्ण जे शेतकरी पात्र होते, जे अगोदरच्या म्हणजे जी-आरमध्ये ते पात्र केलेले होते पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांना म्हणजे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना 80 ते 90% शेतकऱ्यांना म्हणजे की त्यांचे अनुदान वाटप झालेले आहे. बाकीचे जे राहिलेले ज्यांची केवायसीला विलंब झालेला आहे काही कारणास्तव, म्हणजे की त्यांचा बायचान्स आधार लिंकला बँक अकाउंट लिंक नसेल, त्यांनी आत्ता जर केलं असेल तर त्यांचं देखील म्हणजे आता पडायला सुरुवात हळूहळू म्हणजे पडायला सुरुवात म्हणजे सोमवारपासूनच पडायला सर्वच म्हणजे शेतकऱ्यांच्या पडायला सुरुवात झाली. तुमचं जर शेतकरी मित्रांनो आणखीन देखील तुमचं आधार लिंक बँक अकाउंटला लिंक नसेल तर तुम्ही सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक IPBमध्ये खातं उघडून घ्या. त्याच्यामध्ये खातं उघडल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होऊन जाईल. आधार लिंक झाल्यानंतर तुम्हाला 4 ते 8 दिवसामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहेत. तर केवायसी लवकरात लवकर करून घ्या. झालेली नसेल, तुम्ही याद्या आली नसेल तर तुम्ही तलाठी यांना विचारू शकता की तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही, तुमचं महसूल मंडळ पात्र आहे का. आता काही जण बोलतात की आमची यादी चालली नाही, आमचं यादीमध्ये नाव आलेलं नाही, कारण की तुमचं असं आहे की तुमचं यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याला म्हणजे शेतकरी समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत 10 लाख, त्याच्यामधले शेतकरी फक्त आणि फक्त 4 लाख पात्र झाले तर तुम्ही पात्र नसताल. त्या महसूल मंडळामध्ये तुमचं गाव येत नसेल, तुमचं नाव येत नसेल, काही तुमच्या म्हणजे गावामधील बी काही शेतकरी पात्र असतील पण तुमचं जर अद्याप म्हणजे नुकसान जर गोष्टीमध्ये झालं नसेल तर तुमचं महसूल मंडळ पात्र नसणार आहे. त्याच्यामुळे तुमचं यादीमध्ये नाव आलेलं नाही. तर तुमच्या यादीमध्ये नाव जर प्रस्ताव जर कृषी आयुक्तांनी जर प्रस्ताव जर राज्य सरकारला पाठवलेला असेल तर तुमच्या नेक्स्ट म्हणजे जेव्हा जी-आर जे निर्गमित करण्यात येईल पुढचा, त्यावेळेस तुमचं म्हणजे महसूल मंडळ पात्र करेल तुमचा जिल्हा बी आणि त्यामध्ये तुमचं त्या यादीमध्ये नाव येईल. या यादीमध्ये तुमचं जर महसूल मंडळ पात्र नसेल तर तुमचं नाव येणार नाही. जर महसूल मंडळ पात्र असेल तर तुम्ही तलाठी यांना भेटा की आमचं नाव आणि आमचा व्हीके नंबर द्या, म्हणून त्यांच्याकडून व्हीके नंबर घ्यायचा. महा ऑनलाईन जी सेवा केंद्र आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही केवायसी करून घ्यायची.
KYC महा ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये KYC करून घेतल्यानंतर तुमचं सक्सेस असा येईल. तुम्हाला एक पुन्हा Googleवर पण जाऊन तुम्ही चेक करू शकते की अतिवृष्टी नुकसान पेमेंट स्टेटस चेक केल्यानंतर जी वरच्याकडेची वेबसाईट येईल त्यावरती VK नंबर टाकून तुमची KYC कंप्लीट KYC कंप्लीट जर तुमचं जर पेमेंट प्रोसेसिंगला असतं त्या ठिकाणी पेमेंट प्रोसेसिंग पण दाखवेल आणि या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत असे पण त्यामध्ये दाखवलं जाईल. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो आणखीन देखील तुम्ही KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या. तुमचे 15 ते 20 दिवसामध्ये पैसे अकाउंटला पडू जातील आणि पैसे वाटपाला सुरुवात आहे. पैसे वाटपाला सुरुवात नाही असं कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे, कारण पैसे वाटपाला सुरुवात आहे. तुम्ही KYCच करायला विलंब केला असेल तर तुम्हाला पैशांना देखील यायला विलंब होईल. तुमचे काही कारणाचं जास्तीत जास्त विलंब होईल. म्हणजे त्याच्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या. पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांना पाठवून द्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 ते 20 लाख शेतकऱ्यांच्या म्हणजे पुन्हा म्हणजे डाटा सर्व आल्यानंतर त्यांनी म्हणजे सरकारतर्फे एक ऑफिशियल वेबसाईटवर सांगण्यात येईल की 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एवढी रक्कम पाठवा. त्याच्यामध्ये लवकर KYC केली तर तुम्ही देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला देखील पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. आतापर्यंत तुम्ही आधारला बँक अकाउंट लिंक नसेल केलं तर लवकरात लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला शेतकरी मित्र आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.